मॅन्युअल दिसतंय का? ठीक आहे. 4th नंबरचं तुमचं आहे प्रॅक्टिकल कॅलिब्रेट गिवन अॅनालॉग व्होल्टमीटर अँड टू मेंटेन इट्स अॅक्युरेसी. आणि दुसरा आहे कॅलिब्रेट द अॅनालॉग ॲमीटर. ठीक आहे. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं अॅनालॉग मल्टीमीटरने आपण व्होल्टेज, करंट अँड रेजिस्टन्स मेजर केला होता. ठीक आहे. आणि डिजिटल मल्टीमीटरने पण आपण सेम पॅरामीटर काय केले होते, आपण चेक केले होते. ठीक आहे. तर तुमचं 4th नंबरचं प्रॅक्टिकल आहे कॅलिब्रेट द गिवन अॅनालॉग मीटर टू मेंटेन इट्स अॅक्युरेसी. ठीक आहे. कॅलिब्रेशन ऑफ अॅनालॉग voltmeter. ठीक आहे. अॅनालॉग voltmeter is the one important instrument used to industry to measure voltage. ठीक आहे. These voltmeter are extremely flexible. Calibration is the must process in measurement before the use of meter in industry. ठीक आहे. याचा उपयोग काय? This practical will help you to calibrate the analog voltmeter with standard meter and test its accuracy. ठीक आहे. याचा यूज काय आहे? मेंटेन इलेक्ट्रॉनिक ऑटोमेटेड सिस्टीम इन प्रोसेस अँड मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रियल. ठीक आहे. का बरं आपण कॅलिब्रेट करतो? तर तुमचे रीडिंग ॲक्युरेट येण्यासाठी. ठीक आहे. रीडिंग तुमचं ॲक्युरेट येण्यासाठी आपण काय करतो, जे तुमचे इन्स्ट्रुमेंट आहे त्यांचे आपण कॅलिब्रेशन करतो. म्हणजे तुमची जी एरर आहे, जी एरर असते नियर अबाउट तुमची एरर किती आली पाहिजे? 0% आली पाहिजे. म्हणून आपण काय करतो, इन्स्ट्रुमेंटचं नेहमी कॅलिब्रेशन करतो. ठीक आहे. यूज मेजरिंग इन्स्ट्रुमेंट मेजर accurately using an analog meter. Select the instrument as per required range आणि maintain quality of meter. यासाठी आपल्याला काय गरज असते? कॅलिब्रेशनची. ठीक आहे. कॅलिब्रेट द अॅनालॉग मीटर टू मेजर इलेक्ट्रिकल पॅरामीटर. ठीक आहे. याच्यामध्ये कॅलिब्रेशन ऑफ व्होल्ट मीटर. द कॅलिब्रेशन इज द प्रोसेस ऑफ चेकिंग द अॅक्युरेसी. कॅलिब्रेशनचं मिनिंग काय आहे? द कॅलिब्रेशन इज द प्रोसेस of checking the accuracy of the result by comparing it with the standard value. In other words, calibration check the correctness of the instrument by comparing it with the reference standard. It help us and determining the error occur in the reading and adjust the voltage for getting the ideal readings. ठीक आहे. तुमचा हा सेटअप आहे. ठीक आहे. व्होल्टमीटर आहे आणि तुमचा हा अॅनालॉग मल्टीमीटर आहे आणि हा तुमचा आहे पॉवर सप्लाय. हा सेटअप आहे. म्हणजे तुम्हाला करंटचं कॅलिब्रेशन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला व्होल्टमीटर पण रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे. हे जे आहे तुमचं एसीडीसी पॉवर सप्लाय आहे, हे जे पहिलं आहे ते
ठीक आहे. त्याच्यानंतर हा आहे तुमचा अॅनालॉग मल्टीमीटर आहे. ठीक आहे. आणि ही तुमची सर्किट डायग्राम आहे. म्हणजे आपण ज्या प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, कनेक्शन्स करायचे आहे. ठीक आहे. इथे तुमचा हे व्हेरिएबल इथे काय लावलं, इथे रिओस्टॅट आहे, एक रेजिस्टर घेतलेला आपण. ठीक आहे. व्होल्टमीटर अंडर टेस्ट आहे आणि इथे स्टँडर्ड मीटर आहे. ठीक आहे. कनेक्शन्स काय आहे, ठीक आहे. कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन कनेक्शन्स डायग्राम आहे. ठीक आहे. त्याच्यावरनं तुम्हाला काय करायचं आहे, प्रोसिजर दिली आहे. कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन फिगर नंबर 2 आहे. अप्लाय 0 to 10 वोल्ट युझिंग स्टँडर्ड सप्लाय. ठीक आहे. आणि अॅनालॉग व्होल्टमीटरने तुम्हाला काय करायचं आहे, व्होल्टेज मेजर करायचं आहे. ठीक आहे. व्हॅरी द रिओस्टॅट टू सेट डिफरंट व्होल्टेज ऑन स्टँडर्ड व्होल्टमीटर. कनेक्ट व्होल्टमीटर under test, measure voltage on both meter keeping are open, change R value from mega ohm to certain ohm, repeat the procedure 5 value. ठीक आहे. Turbulate the reading, repeat the procedure for different 3 voltage from 5 to 7 आणि प्लॉट ग्राफ यानुसार दिलेलं आहे. ठीक आहे. ऑब्झर्वेशन टेबल मध्ये त्यांनी काय दिलं आहे, V1 5 वोल्ट घेतला आहे आणि ठीक आहे, V1 किती घेतलाय, 5 वोल्ट घेतलेला आहे. याचं तुमचं रेजिस्टन्स व्हॅल्यू, रेजिस्टन्स काय करायचं आहे तुम्हाला, व्हॅरी करायचं आहे. त्याच्या अक्रॉस मेजर व्होल्टेज विथ व्होल्टमीटर अंडर टेस्ट इन कॉलम ए, मेजर व्होल्टमीटर विथ स्टँडर्ड व्होल्टमीटर इन कॉलम बी. ठीक आहे. आणि डिफरन्स बिटवीन ए अँड बी ही तुमची राहणार आहे अॅक्युरसी. ठीक आहे. या प्रकारे त्याचा ऑब्झर्वेशन टेबल आहे. ठीक आहे. सेम प्रोसेस आहे कॅलिब्रेशन ऑफ अॅनालॉग ॲमीटर. ठीक आहे. यामध्ये काय दिलेले आहे की अॅनालॉग ॲमीटर इज वन ऑफ द इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट यूज बाय इंडस्ट्री टू मेजर एम्पियर्स. ठीक आहे. These emitter are extremely flexible. ठीक आहे. Calibration is the must process in measurements before the use of meter in the industry. This practical will help you to calibrate the analog emitter with standard meter and test accuracy. ठीक आहे. कॅलिब्रेशन आपण काय करतो की जे तुमचं इन्स्ट्रुमेंट आहे, जे तुमचं इन्स्ट्रुमेंट फॉर एक्झाम्पल अॅनालॉग ॲमीटर किंवा अॅनालॉग व्होल्टमीटर, याची तुमची अॅक्युरेसी अॅक्युरेट येण्यासाठी म्हणून आपण काय करतो, इन्स्ट्रुमेंटचं कॅलिब्रेशन करतो. ठीक आहे.
Current calibration काय आहे? The calibration is the process of checking the accuracy of the result by comparing it with the standard value. Calibration checks the correctness of the instrument by comparing it with the reference standard. It helps us in determining the error occurred in the reading and adjust the current for getting the ideal reading. ठीक आहे, हा तुमचा सेटअप आहे. कॅलिब्रेशन तुम्हाला अॅनालॉग ॲमीटरचं करायचं. याच्यासाठी पण काय केलं त्यांनी, पॉवर सप्लाय दिलेला आहे. ठीक आहे, आणि ही तुमची सर्किट डायग्राम यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, कनेक्शन्स करायचे. ठीक आहे, प्रोसेस मध्ये काय आहे, कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन फिगर नंबर 2. apply 0 to 10 volt using standard supply to analog ammeter. ठीक है, vary the rheostat to set different current on standard multimeter. Connect ammeter under test. Measure current of the both meter. Keep R short. ठीक है, change the R value from mega ohm to certain ohm. Repeat the procedure 5 value आणि tabulate the reading. Repeat the procedure for different 3 current from 5 to 7. Plot the graph for standard meter. ठीक आहे, यानुसार त्यांनी प्रोसिजर दिली आहे, त्यानुसार आपण काय करायची आहे, प्रोसेस करायची आहे. याचा ऑब्झर्वेशन टेबल आहे. आर व्हॅल्यू इन ओहम. मेजर करंट विथ ॲमीटर अंडर टेस्ट इन वोल्ट, कॉलम ए. मेजर करंट विथ स्टँडर्ड ॲमीटर इन वोल्ट, कॉलम बी. डिफरंट करंट बिटवीन ए अँड बी, सी मध्ये लिहायचं आहे. आणि ॲक्युरेसीचा फॉर्म्युला आहे कॉलम सी आणि कॉलम बी मल्टिप्लाय बाय 100. ठीक आहे, of calibration process of voltmeter and ammeter. ठीक आहे, ही दुसरी हे आहे, म्हणजे याची आपली प्रोसिजर आहे, कन्सेप्ट आहे, ती अजून क्लिअर होईल. ठीक आहे, स्टडी अबाउट द कॅलिब्रेशन प्रोसेस ऑफ voltmeter ammeter using master instrument like multifunction calibrator. ठीक आहे, यामध्ये तुमची अजून जी आहे कॅलिब्रेशन जी तुमची आहे कॅलिब्रेशनची हे अजून तुमची काय होईल, अंडरस्टँडिंग अजून चांगल्या प्रकारे होईल. ठीक आहे, यामध्ये काय आहे की व्होल्टमीटर म्हणजे काय, ॲमीटर म्हणजे काय, बेसिक. ठीक आहे, हे समजून घेऊ आपण. ठीक आहे, व्हॉट इज व्होल्टमीटर? व्होल्टमीटर म्हणजे काय, व्होल्टमीटर इज known as voltage meter. It is instrument used for measuring the potential difference or voltage between 2 points. व्होल्टेज ची डेफिनेशन काय आहे की पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स, यालाच आपण काय म्हणतो, व्होल्टेज. ठीक आहे, इन अन इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रॉनिक सर्किट. ठीक आहे, दे कॅन बी यूज इन एसीडीसी सर्किट. ठीक आहे, सिम्बॉलिकचं काय आहे, व्होल्टमीटरचं सिम्बॉल आहे व्ही. ठीक आहे, आणि व्हॉट इज ॲमीटर? ठीक आहे, ॲमीटर इज नोन ॲज एम्पियर मीटर. ठीक आहे, करंट तुमचा मेजर करण्यासाठी आपण काय करतो, ॲमीटर यूज करतो. ठीक आहे, कळतंय ना सगळं व्यवस्थित? कॅलिब्रेशन कॅलिब्रेशन ऑफ ॲमीटर आणि कॅलिब्रेशन ऑफ व्होल्टमीटर. पण मेन तुमचं ॲमीटर म्हणजे काय किंवा व्होल्टमीटर म्हणजे काय, हे बेसिक तुम्हाला आधी माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण हे बघतोय, कळलं का? ठीक आहे, अँड ॲमीटर इज ऑल्सो नोन ॲज एम्पियर मीटर. ठीक आहे, इट इज अन इन्स्ट्रुमेंट यूज फॉर मेजरिंग द करंट. The measuring range of ammeter depends on the resistance. ठीक है, inside an ammeter.
सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ॲमीटरचं या प्रकारे, ठीक आहे. मास्टर इन्स्ट्रुमेंट विथ ऑक्झिलरी मल्टी फंक्शन कॅलिब्रेटर, ठीक आहे. म्हणजे आपण काय करतोय की तुम्हाला एखादं इन्स्ट्रुमेंट कॅलिब्रेट करायचं आहे. कॅलिब्रेट म्हणजे त्याची ॲक्युरेसी नियर अबाउट किती पाहिजे, 0%, म्हणजे त्याच्यात 0% एरर आली पाहिजे. तर त्यासाठी आपण काय त्यांनी यूज केला आहे की मास्टर इन्स्ट्रुमेंट विथ ऑक्झिलरी मल्टीफंक्शन कॅलिब्रेटर, ठीक आहे. याचा यूज काय आहे, द मल्टीफंक्शन कॅलिब्रेटर MFC, the instrument used as a source supplier for AC/DC voltage and current for the calibration of all electrical related device, ठीक आहे. म्हणजे ॲमीटर किंवा व्होल्टमीटर आपल्याला कॅलिब्रेट करायचं आहे. तर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे डिजिट मल्टीफंक्शन, ह्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण इन्स्ट्रुमेंट काय करू शकतो, कॅलिब्रेट करू शकतो, ठीक आहे. या वायरचे यूज करण्यासाठी या तुमच्या क्रोकोडाईल स्पिन आहे या, ठीक आहे. सेटअप ऑफ व्होल्टमीटर, ठीक आहे. सेटअप फॉर व्होल्टमीटर, ठीक आहे. हा आहे तुमचा DC पॉवर सप्लाय, व्होल्टेज ऍडजस्ट नॉब, ठीक आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, सपोज व्होल्टमीटर कॅलिब्रेट करायचं आहे, ठीक आहे. व्होल्टमीटर कॅलिब्रेट करायचं आहे, तर ह्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण व्होल्टमीटर काय करू शकतो, कॅलिब्रेट करू शकतो, ठीक आहे. तर त्याचा हा सेटअप दिलेला आहे. हे तुमचं ऑक्समीटर आहे, डिजिट ऑक्समीटर मीटर कॅलिब्रेटर मीटर आहे. आणि हा तुमचा आहे AC पॉवर सप्लाय 230 वोल्टचा, ठीक आहे. व्होल्टमीटर कॅलिब्रेशन प्रोसिजर काय आहे की या प्रकारे दिलंय, कनेक्ट द वायर विथ द हेल्प ऑफ क्रोकोडाईल पिन व्होल्टमीटर वन एंड अँड द अदर टू द MFC मीटर, ठीक आहे. ऑक्समीटर म्हणतो त्याला. हे जे आहे हे तुमचं आहे ऑक्समीटर. हे कनेक्शन दिले, या प्रकारे कनेक्शन केलेले, ठीक आहे. हिअर वी विल कीप द सोर्स मीटर MFC मीटर अँड अ फिक्स voltage supplier and we'll see the reading on UUC, म्हणजे युनिट अंडर कॅलिब्रेशन अँड व्होल्टमीटर, ठीक आहे. सपोज वी हॅव व्होल्टमीटर विथ स्पेसिफिकेशन, आणि व्होल्टमीटर जे आपण यूज केले त्याचे आहे स्पेसिफिकेशन. त्याची रेंज आहे 0 to 400 AC आणि लीस्ट काउंट आहे 0.1 AC, म्हणजे त्याची एरर किती, फक्त 0.1, ठीक आहे. वी विल सप्लाय AC voltage with the help of knob provide on MFC meter, increment the 5 in displaying on its display. Repeat the 4 setup, ठीक आहे. या प्रकारे आपण काय केलंय, कॅलिब्रेशन केलं आहे व्होल्टमीटरचं, ठीक आहे. त्याचे हे स्टँडर्ड रीडिंग आहे दिलेले, कॅलिब्रेशन पॉइंट, स्टँडर्ड रीडिंग, UUC रीडिंग आणि त्याचे एरर. म्हणजे कॅलिब्रेशन त्या इन्स्ट्रुमेंटचं कॅलिब्रेशन करून तुमची जी एरर आहे ही इतकी कमी आली, म्हणजे ॲक्युरेट नियर अबाउट 0% एरर आहे कॅलिब्रेशन. हा बोला मॅम. SPD रीडिंग आणि UUC रीडिंग मीन्स UUC रीडिंग म्हणजे त्याचं स्टँडर्ड तुमचं सपोज व्होल्टमीटरवर रीडिंग आलेलं आहे, ठीक आहे. आणि जो आपण म्हणतो ना इन्स्ट्रुमेंटचा एरर, आता सपोज आपण डिजिटल मल्टीमीटर आहे आणि व्होल्टमीटर आहे. आपलं व्होल्टमीटर तुम्ही बघितलंय, DC व्होल्टमीटर.
त्याचं रिडिंग आपण मल्टीमीटरवर काय करतोय, मेजर करतोय. ठीक आहे. व्होल्टेज डीसी व्होल्टेज आहे तुमचं 50 वोल्ट आणि मल्टीमीटरवर आपण त्याचं रिडिंग मेजर करतोय. ठीक आहे. मल्टीमीटरवर त्याचं रिडिंग तुम्हाला सपोज किती दाखवलं, 50.2. कळलं? ठीक आहे. म्हणजे 0.2 त्याचा काय राहिलाय, तुमचा एरर येतोय. कळलं का? मिनिंग कळालं व्यवस्थित? Yes, ma'am. 50 वोल्ट आपण डीसी वोल्ट वर आपण सेट केलेलं आहे. युजिंग डीसी पॉवर सप्लाय तुम्ही बघितलाय. ठीक आहे. डीसी पॉवर सप्लाय डीसी वर तुम्ही 50 सेट केला. तुमचं व्होल्ट मीटरने तुम्ही म्हणजे मल्टीमीटर आपण व्होल्टेज रेंजवर लावलं आणि त्याच्यामध्ये तुमचं व्होल्टेज किती दाखवतोय, 50.2. म्हणजे 0.2 तुमची काय येते, तुमची एरर येते. ठीक आहे. कळलं? ही एरर तुम्हाला अजून तुमची कमी होण्यासाठी, ठीक आहे, 50 तुमचं डीसी व्होल्टचं आहे आणि मल्टीमीटरवर तुमचं 0.2 दाखवतंय. तर 0.2 तुमची एरर अजून कमी करण्यासाठी, ठीक आहे, 0.2 जी तुमची एरर दाखवतोय ती अजून मिनिमाइज करण्यासाठी आपण इन्स्ट्रुमेंट काय करतो, कॅलिब्रेट करतो. कॅलिब्रेशनचा यूज तुमचा हाच आहे की अॅक्युरेट रिडिंग आले Okay. पाहिजे आणि तुमची जी एरर आहे ही 0% पाहिजे. म्हणून आपण इन्स्ट्रुमेंटचं कॅलिब्रेशन करतोय. थोडक्यात हे प्रॅक्टिकल आहे. त्याच्यामुळे आपण व्होल्टमीटर किंवा जे अॅनालॉग आहे, अॅनालॉग ॲमीटर किंवा व्होल्टमीटर, त्याचं आपण कॅलिब्रेशन करतोय. म्हणजे जी तुमची एरर आहे इन्स्ट्रुमेंट एरर म्हणते, ती नियर अबाउट तुमची किती आली पाहिजे, 0%. कळलं? कळलं का? मिनिंग कळलं का Yes, ma'am. कॅलिब्रेशनचं? हा. ठीक आहे. हे दिलेलं आहे की सपोज आपण 100 आपण स्टँडर्ड रिडिंग आहे तुमचं 100.2, म्हणजे तुमची एरर किती आले, 0.20. ज्या प्रकारे हे कॅलिब्रेशन रिझल्ट आहे, म्हणजे तुमची नियर अबाउट तुमची एरर किती आली पाहिजे, मिनिमाइज झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपण इन्स्ट्रुमेंटचं कॅलिब्रेशन करतो. ठीक आहे. सेकंड आहे तुमचं ॲमीटर. तुम्हाला ॲमीटरचं कॅलिब्रेशन करायचं आहे. त्याचा हा सेटअप आहे. हे तुमचं ऑक्समीटर आहे. ठीक आहे. ऑक्समीटर म्हणजे ऑक्झिलरी सप्लाय. हा तुमचा एसी सप्लाय ॲमीटर साठी. ठीक आहे. याची प्रोसेस काय दिली आहे की कनेक्ट द वायर विथ द हेल्प ऑफ क्रोकोडाइल पिन टू ॲमीटर one end and other to the 5.5 by MFC meter as shown in setup. हे दिलेले आहे. ठीक आहे. Here we keep the source meter fixed ampere supply. ठीक आहे. आणि reading the UEC unit under calibration. Suppose we have ammeter with specification. याचं स्पेसिफिकेशन दिले ammeter मीटरचे. ठीक आहे. प्रोसिजर काय, वी विल सप्लाय द डीसी करंट विथ द हेल्प ऑफ नॉब प्रोव्हाइड्स ऑन 5/2 MFC मीटर इन increment step 2, 4, 6, 8, 10 and we record the UEC instrument ammeter in is display on its display repeat port to maximum limit of ammeter range. हे तुमचं आहे कॅलिब्रेशन ऑफ ॲमीटर. ठीक आहे. कॅलिब्रेशन पॉईंट 2 वर आहे. स्टँडर्ड रेटिंग तुमचे 2 आहे. युएसी वर तुमचं 2 आले, म्हणजे याची एरर काय आली आहे, 0% आहे. म्हणजे हे याचं कॅलिब्रेशन तुमचं नियर अबाउट 100% ओके. या प्रोसेसने त्यांनी काय केलंय, कॅलिब्रेशन केलेलं आहे. ठीक आहे. कॅलिब्रेशन ऑफ व्होल्टमीटर आणि ॲमीटर कळलं व्यवस्थित, थेरॉटिकल पार्ट. आणि कॅलिब्रेशन आपण का बरं करतोय, कळलं का?
हो मॅम. प्रोसेस लक्षात ठेवायचं आपण. फक्त एवढं तुम्ही लक्षात ठेवा की आपण कॅलिब्रेशन यासाठी करतोय की तुमची एरर आहे, ही एरर तुमची नियर मिनिमाइज करण्यासाठी आपण काय करतोय, कॅलिब्रेशन करतोय. कळलं?